संभाजी भोसले यांनी त्यांची जात दाखवून दिली, ओबीसी विषयी असणारा द्वेष दाखवून दिला। कारण आम्ही आजपर्यंत छत्रपती शाहू राजांना आमच्या फुले आंबेडकरांपेक्षाही मान देतो, परंतु त्यांच्या गादीचा आम्ही माफी मागून सांगतो, छत्रपती शाहू राजा कुठे आणि त्यांचा वारस वैचारिक वारस संभाजी भोसले कुठे। आज इतक्या जवळ येऊन खरं तर संभाजी भोसले यांनी या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदारांच्या आंदोलनाला भेट देणं गरजेचं होतं आणि नंतर तुमच्या पाहुण्यांच्या नंतर तुमच्या जातीतील आंदोलनाला त्यांनी भेट दिली पाहिजे होती, हे त्यांना मी सांगू इच्छितो। आणि त्यांनी आता आमचा ओबीसी समाज त्यांना इथून पुढे राजा म्हणणार नाही, कारण राजा रयतेचा असतो, राजा एका जातीचा नसतो, राजा प्रजेचा असतो, राजा एका जातीचा नसतो। त्यामुळे आता इथून पुढे संभाजी भोसलेच आम्ही म्हणणार आणि त्यांनी आता ते ऐकून घ्यावं। जरांगे पाटलांना उपोषणादरम्यान जर काही झालं सत्ताधारीच नाही तर विरोधक देखील जबाबदार जरांगेला उपोषणादरम्यान काही झालं तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उपोषणा जबाबदार राहतील आणि आमच्यासारख्या गरिबांच्या लेकरांना उपोषणादरम्यान आमचं कोणी वाली नाही का, आमचं सरकार नाही का, आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तांनी आमच्या दलित दुबळ्यांनी मतदान केलं नाही का ह्या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही पक्षांना। म्हणजे आम्ही त्यांना जाब विचारतोय, तुम्ही फक्त एका मराठ्यांचं जर तुंतुन वाजत असेल तर येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा सज्ज झालेला आहे। 18 पगड जातीतील भटके विमुक्त दीन दलित मुस्लिम हा आता सज्ज झालेला आहे। यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय, यांच्या विरोधात तुम्ही वारंवार षड्यंत्र करण्याचं काम करताय। त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जशास तसं उत्तर। आणि आता राजा कुठं राणीच्या पोटातून जन्माला येत नाही, डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं मतपेटी दिलेली त्या मतपेटीतून जन्माला येतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात मतपेटीचा विषय लवकरच जवळ आलेला आहे। त्यामुळे या मतपेटीतून राजा आम्ही कोणाला ठरवायचं आमचा ओबीसी समाज ठरवेल आणि नक्कीच ओबीसीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती संभाजी राजांनी इथं भेट द्यायला हवी होती असं वाटतं का द्यायला नव्हती हवी? छत्रपती शाहू राजांनी खरं तर 18 पगड जातीला सोबत घेतलं। दीन दलितांना न्याय देणारा राजा म्हणून सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो छत्रपती शाहू राजांचा। आणि आज त्यांचा वैचारिक वारसा जर इथून पाठ फिरवून जात असेल तर नक्कीच तो वारसा राहिलेला नाही, तो कुठेतरी जातीवादी झालेला आहे आणि तो एका समाजाची बाजू घेतोय, तो कुठेतरी मतांचं राजकारण करण्यासाठी आलेला आहे। तो खरं तर जरांगेकडे सुद्धा नाही आलेला, जरांगे सोबत मतांची बेरीज करण्यासाठी आलेला संभाजी भोसले आहे। त्यावर आम्हाला आता जास्त बोलायचं सुद्धा नाही। संभाजी राजांना तुम्ही भोसले म्हणून आता उल्लेख करताय, तर दुसरीकडे जर बघितलं तुमचं ओबीसीचं जे नेतृत्व आहे अद्याप तुमच्याकडे फिरकलं नाही। हे बघा, ओबीसी नेत्यांना सुद्धा आम्ही या तुमच्या प्रेसद्वारे सूचित करतो, विनंती करतो, तुम्हाला जर ओबीसीचा कळवा नसेल आणि ओबीसी विषयी तुम्हाला जर ओबीसींच्या समूहात घुसण्याची जर भीती वाटत असेल आणि तुम्हाला जर मराठ्यांचं दडपण वाटत असेल, प्रस्थापितांचं दडपण वाटत असेल, परंतु आता ओबीसी सर्वसामान्य ओबीसी आता यांनी ठरवलंय, जर जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशी परिस्थिती येणाऱ्या काळात दिसेल। तुम्हाला ताकाला जाऊन गाडगं लपायला जमणार नाही, तुम्हाला तुमचं ओबीसी म्हणून घ्यावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नाही जरी घेतलं तर तुम्हाला मराठे 1% मतदान करणार नाहीत, हे माझ्या ओबीसी नेत्यांनी जाणीवपूर्वक जाणून घ्यावं। फडणवीस आणि भुजबळांनी रस्ते बंद करायला लावलेत असा आरोप जरांगेने केला। अरे जरांगे बालिश आहे हो, त्याला डोकं का बिनडोक माणूस येतो, तो काय बोलतोय त्याचा मुख्यमंत्री त्याला फोन करतो आणि त्याच्या जरांगे आणि मुख्यमंत्र्याच्या मधातील दलाल असणारा शंभूराज देसाई रातोरात पोलीस प्रशासनाला फोन करतो बॅरिकेड्स काढा म्हणून। म्हणजे चलती कोणाची, सरकार कोणाचं आहे हे सर्व जनतेला माहीत असताना दिशाभूल करायची, कुठेतरी वाईट वक्त ओबीसी नेत्याविषयी बोलायचं। जरांगे बालिश माणसा, हे आता तू बंद कर, तू तुझ्या पद्धतीने आरक्षण माग, आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा आमचा लढा सुरू केला आहे। आमच्या नेत्याविषयी तू आता गलीच्या भाषेत बोलणं जरा बंद कर, कारण आज आमच्या इथं माता भगिनी आल्यात, आमच्या माता, आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलंय जरांगे तू शिव्या दिल्या आमच्या नेत्यांना, परंतु आमच्या 18 पगड जातीच्या जर शिव्या, आमच्या 18 पगड जातीतून शिव्यांचा उगम होतोय, जर 18 पगड जातीने जर शिव्या सुरू केल्या ना तर ह्या जरांगेच नाही, शरद पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील आणि जेवढे ओबीसींच्या विरोधातील जातीवादी मराठी असतील यांच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत आमच्या शिव्या जर सुरू झाल्या तर। मराठा ओबीसी वादच नाहीये, भुजबळांना दंगली घडवायची आहेत, तुम्ही भुजबळांचे माणसं। अरे भुजबळांचा जातीवाद करण्याचा कुठलाही संबंध येत नाही। भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेते आहेत, ते आजपर्यंत ओबीसींचं नेतृत्व करत आले आहेत।
त्यांचं ते समूहाचं 400 पेक्षा जास्त जातीचं समूह करत आहेत, 400 पेक्षा जातीचं नेतृत्व करत आहेत आणि जरांगे एका जातीचं नेतृत्व करत आहे. मग जातीवादी कोण? 400 जातीचं नेतृत्व करणारा जातीवादी का एका जातीचं नेतृत्व करणारा जातीवादी? आणि आज तर या आजपर्यंत आपण यांना शाहू राजांचा वारसा म्हणत आलोत, हे सुद्धा आज जातीवादी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ते निमंत्रण न देताही तिथं जातात. काल बजरंग सोनवणे आले, आज छत्रपती संभाजीराजे आले. तुमच्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण देणार आहात तुम्ही? निमंत्रण देण्याची गरज नाही. आमच्या ओबीसी नेत्यांना जर खरंच ओबीसींचा कळवळा असेल आणि ओबीसींची कुठं काळजी असेल, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पोरांची काळजी असेल, ओबीसीचे न्याय हक्क वाचले असतात असं त्यांना जर वाटत असेल तर नक्की ते आज 5वा दिवस आहे, उद्या येतील, परवा येतील, त्याच्या परवा येतील, पण येतील असं आम्हाला वाटतंय. नाही आले तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर भीती वाटत असेल मराठ्यांची, त्यांना जर त्यांच्या पक्षांच्या मालकांची भीती वाटत असेल तर ते येणार नाहीत. परंतु ओबीसी समाज आता दूधखोळा राहिलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाजाला त्यांनीही सुद्धा मग ते जर येत नसतील तर ओबीसी समाजाला त्यांनी ग्राह्य धरू नये. लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा तुम्ही फोटो लावून उपोषण करताय, मात्र या दोन्ही लोकनेत्यांचे वंशज तुमच्याकडे फिरकताना दिसत नाहीत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना काही सल्ला राहील? आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आमच्या मागच्या उपोषणाला भेट दिली होती. धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा भेट दिली होती. भुजबळ साहेबांनी सुद्धा भेट दिली होती. वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा भेट दिली होती. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भेट दिली होती. आम्हाला नक्की आशा आहे ते त्यांच्या मालकांना किंवा त्यांच्या पक्षांच्या नेत्यांच्या दबावाला भीक न घालता नक्कीच आमच्या उपोषणाला भेट देतील आणि ह्या दीन दलित दुबळ्यांच्या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदारांच्या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा देण्याचं काम करतील. मराठा तरुणांना मारहाण करून सुरुवात केली, आता आंदोलन संपल्यावर शेवट आम्ही करणार. हे बघा, सुरुवात जरांगीनं केली. बीड जिल्ह्यात हॉटेल असतील, गाड्या असतील, घरं जाळण्याचं काम करून माझ्या छोट्या समाजातील न्हावी समाजाचे गंगामसला या गावात दुकानं जाळण्याचं काम करून सुरुवात तुम्ही केलेली. तुम्ही अतिरेक केलाय. कुठतरी आमच्या एका माणसाने कुठंतरी एखाद्याच्या तोंडात चापट मारली म्हणून एवढं झोमण्याचं कारण काय? तुम्ही तर आमच्या अनेक लोकांना मारहाण केली. आमच्या तरुणांनी सोशल मीडियावर जर व्यक्त झाला तर अशा तरुणांना मारहाण केली. परंतु सुरुवात तुम्ही केली, शेवट आमचे ओबीसी समाज करील हे त्यांनी ध्यानात ठेवावं.